तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की हस्तमैथून केल्यानं गालं आतमध्ये जातात, आंधळ होते, वजन कमी होते, केस गळतात आणि विविध प्रकारच्या मेंटली समस्या होतात. तर तुमच्या माहितीकरता सांगतो, हे सगळं काही खोटं आहे. मग आम्ही करू का? त्या अगोदर हे ऐका आणि त्यानंतर जे वाटेल ते करा. आपण समजून घेऊयात की विज्ञान काय म्हणते. म्हणजेच हे ॲलोपॅथी किंवा आजकाल जे युरोपीय देशातून जे ज्ञान आलेले ते काय सांगते आणि आपलं भारतीय आयुर्वेद काय सांगतो, अध्यात्म काय सांगते, आपले ऋषीमुनी काय सांगतात, या दोघांचंही मी तुम्हाला बॅलन्स सांगणार आहे की दोघांचं काय मत आहे. आता मी माझ्या रिअल आयुष्यातला तुम्हाला अनुभव सांगतो की मी बरेच असे मुलं बघितलेत. जेव्हा मी कॉलेजपासून लहानपणापासून मोठ्या लहान मुलांच्या संपर्कात होतो, तर ज्यांनी हस्तमैथून केलं माझ्या देखत, ते आजही जिवंत आहेत. एक माणूस म्हणून त्यांना मुलं बाळं झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे एवढं बी काही जे हस्तमैथूनला आपल्याला मोठं करून दाखवतात की इतके साईड इफेक्ट होतात, तर तितके होत नाहीत. तर जे ॲलोपॅथी ते काय सांगते की या हस्तमैथून केल्यामुळे तणावमुक्ती म्हणजे स्ट्रेस रिलीफ होतो. यामुळे शरीरामध्ये एंडोर्फिन आणि डोपामाइन फील गुड हार्मोन्स तयार होतात, रिलीज होतात आणि त्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शांत झोप लागते. हे झालं ॲलोपॅथीमधील वैज्ञानिकांचं म्हणणं. आणि आयुर्वेद काय म्हणतो की ते मास्टरबेशन केल्यामुळे सगळी जी एनर्जी आहे ती वीर्याच्या शुक्राणूच्या रूपाने बाहेर जाते, त्यामुळे शरीर थकते आणि शरीर झोपी जाते, म्हणजे तुमच्या शक्तीचा ऱ्हास होतो. या दोन्हीमध्ये काय सत्यता आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण की अर्धवट ज्ञान ही धोक्याची पायरी असते. आधुनिक वैज्ञानिक सांगतात की हस्तमैथुनाचे खूप फायदे आहेत, कारण की त्यामुळे शांत झोप येते, मेंटल स्ट्रेस कमी होतो आणि फोकस वाढतो. त्याचप्रमाणे ही सर्वात सुरक्षित आहे, कारण की यामुळे माणूस बाहेर वेश्यावृत्ती वगैरे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यामध्ये टाईमपास करत बसत नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं जे हस्तमैथुन आहे हे सुरक्षित आहे, त्याने शरीराचा काहीही ऱ्हास होत नाही. त्यांचं म्हणणं आहे की ही काही पाण्याची टाकी नाही की वीर्य संपून जाईल, हे दररोज निरंतर शरीरामध्ये तयार होत असते. तुम्ही किती जरी मास्टरबेशन केलं तरीसुद्धा काहीही साईड इफेक्ट होणार नाही, असं हे वैज्ञानिक पाश्चिमात्य लोकांचं म्हणणं आहे. भारतीय ऋषीमुनी हे सुद्धा एक वैज्ञानिकच आहेत. त्यांनी अनंत वर्ष या रिसर्चवरती घातलेले आहेत आणि काहीतरी आपल्याला आयुर्वेदाच्या रूपानं, संस्कृतीच्या रूपानं, आपल्या पुराण ग्रंथाच्या रूपानं आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे का? एका गुरुला विचारलं होतं की आयुष्यातून संभोग किती वेळा करावा, तर त्याच्या गुरुनं सांगितलं की आयुष्यात फक्त एकदा, आणि तो सुद्धा संतान प्राप्तीसाठी. तर म्हणजे तेवढ्यात जर माणसाचं मन जर भरलं नाही तर म्हणे वर्षातून एकदा, आणि त्यातूनही जर मन जर नाही जर भरलं तर 6 महिन्यातून एकदा कर. आणि जर त्यातूनही जर माणसाचं मन जर नाही भरलं आणखी तर महिन्यातून एकदा, जेव्हा स्त्रीचा ऋतुकाळ सुरू होतो अशा वेळेस एकदा महिन्यातून. आणि त्यानंतरही जर मन भरत नसेल तर त्याला सांगितलं की तू हप्त्याला कर, 15 दिवसातून कर, पण त्या अगोदर तुझं कफन आणि मेल्यानंतर जाळायची लाकडे हे तू तयारी करून जा. म्हणजे इतकं त्यांनी वीर्यनाशाला घातक समजलेलं आहे, कारण की त्यामुळे माणसाचं मरण जवळ येते जर तू महिन्यातून 2दा-3दा जर करत असेल तर. या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का? तर दोन्हीही गोष्टी खऱ्या आहेत. तुम्ही म्हणसाल दोन्ही गोष्टी खऱ्या कशा? तर हे जे वैज्ञानिक जे आहेत ते तथ्यावरती गोष्ट करतात. त्यांनी फक्त वीर्याला एक पाणी समजलेलं आहे, प्रोटीन किंवा त्यामध्ये असलेल्या पोषक तत्व, व्हिटॅमिन्स यासारख्या गोष्टींचं ते काय आहे मिश्रण समजलं गेलेलं आहे, एखादं केमिकल समजलं गेलेलं आहे, जे की शरीरामध्ये दररोज तयार होत असते. परंतु आणि त्यांची जी बुद्धी आहे ती तिथपर्यंतच आहे, ते फक्त शरीराचा शोध घेऊ शकतात, शरीरावरती रिसर्च करू शकतात. परंतु ऋषीमुनी लोकांनी अनंत वर्ष त्यांनी घालून ध्यान धारणा करून आणि आपल्या दिव्य चक्षुनं जे भगवान महादेवाच्या डोळ्यावरती आपला 3रा डोळा जो दिसतो त्याच्या सहाय्यानं म्हणजे ज्ञान नेत्राने या गोष्टीचा शोध लावलेला आहे की आपण अन्न खातो, अन्नापासून रस, रक्त, मांस, मेद, मस्ती, अस्थि, मज्जा आणि मज्जेपासून शुक्र तयार होतो. हे सप्त धातू त्यांनी सांगितलेले, याला धातू म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर धातूपासून त्या शुक्रापासून काय तयार होते तर शुक्रापासून वीर्य म्हणजे ते वीर्य, आणि वीर्यापासून ओज तयार होते म्हणजे तेज तयार होते. त्या आधुनिक वैज्ञानिक त्यावरती रिसर्च करू शकत नाहीत. आज रोजी मी तुम्हाला सांगतो एक ओजाचं उदाहरण. नरेंद्र मोदीचा मी थोडक्यात अभ्यास केलेला आहे. तर ते ब्रह्मचारी आहेत, म्हणजे त्यांचं वीर्य हे स्टोअर आहे. ते कुठेही त्यांची जी एनर्जी आहे ते
वाया घालवत नाहीत अन्य दुसऱ्या नेत्याप्रमाणे विषय भोगामध्ये. ते ब्रह्मचर्यासोबत म्हणजे उपवास करतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्रत अनुष्ठान करतात. त्यामुळे त्यांचे जे तपाचं जे ओज म्हणजे चेहऱ्यावरचं जे तेज वाढलेलं आहे, नुसतं तेज चेहऱ्यावरच येते का तर नाही, तेज हे त्यांच्या वाणीमध्ये सुद्धा आहे, तेज हे त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आहे. त्यांनी जर कोणाकडे जर बघितलं तर तो माणूस त्यांच्या पुढे जास्त शहाणपणा करू शकत नाही, जास्त शक्ती दाखवू शकत नाही. ते डोळ्याने माणसाला शांत करतात. त्यांच्या डोळ्यामध्ये अशी आकर्षण शक्तीचा ओज तयार झालेला आहे की ते पूर्ण भारतातल्या करोडो लोकांना त्यांनी मोहिनी घातलेली आहे. ते त्यांचा ब्रह्मचर्याचा परिणाम आहे. त्यासोबतच ब्रह्मचर्यासोबतच तुमचं चरित्रसुद्धा उत्तम असणे आवश्यक आहे. आणि चरित्र आणि ब्रह्मचर्य हे एकमेकावरती डिपेंड गोष्टी आहेत. जर तुम्ही चरित्रवान असाल तर तुम्ही नक्कीच ब्रह्मचारी राहाल, आणि जर तुम्हाला ब्रह्मचारी जर राहायचं जर असेल तर तुम्हाला चांगलं चरित्राचं असणं आवश्यक आहे. ब्रह्मचर्याचे अनेक फायदे आहेत, ते तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. तर या व्हिडिओचा निष्कर्ष असा आहे की जर तुम्हाला जर नॉर्मल व्यक्ती जर व्हायचं जर असेल, जर तुम्हाला लेकरं बाळं पैदा करायची, एखादी नोकरी 10, 15, 20 हजार रुपये, 50 हजार रुपयाची नोकरी लागू द्यायची असेल आणि आपला संसार जर करायचा जर असेल तर तुमचा मार्ग मोकळा आहे. परंतु तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं असेल, जसं की हनुमंतरायानं, आपला भारतातला पहिला वीर आहे ज्याने परदेशामध्ये जाऊन तिथे पराक्रम गाजून आला, तो ब्रह्मचारी होता. त्याचप्रमाणे असे अनेक ब्रह्मचारी योद्ध्यांनी आपली भारत मातेची संस्कृती उभी केलेली आहे. ऋषी मुनींनी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. तर अशा पूर्ण आपण सिरीज बघणार आहोत. आपल्या एका युवकाला आवश्यक असलेले ते सर्व सेक्स नॉलेज या चॅनलवरती तुम्हाला मिळेल, कारण की मला भरपूर त्याचा गॅप दिसलेला आहे आपल्या लोकांमध्ये. योग्य ते ज्ञान कोणी देत नाही, ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या चॅनलला आवश्यकता वाटली तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.